आपल्या महाराष्ट्राचं नाव महाराष्ट्र का आहे त्याची उत्तरं जर आपण शोधायचा प्रयत्न केला तर ती आपल्याला त्याच्या प्राचीनतेमध्ये जातात. म्हणजे 12व्या शतकापासून जरी आपण पाहिलं तर संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम, छत्रपती शिवाजी महाराज, ते सर्व समाज सुधारकांनी घडवलेला हा महाराष्ट्र आहे. त्यामुळे महाराष्ट्राला एक अशी वैचारिक परंपरा आहे. त्या वैचारिक परंपरेला गालबोट लावायचं काम सध्या काही विचारवंत करतायत असं आपल्याला जाणवतं. त्याच्यामध्ये हे दोघं सुद्धा वेगवेगळ्या पक्षाचे आहेत. म्हणजे विकास लवांडे सर जे आहेत ते राष्ट्रवादी शरद पवार गट, शरद पवार पक्ष यांचं प्रतिनिधित्व करतात. ते प्रवक्ते आहेत आणि संग्राम भंडारे हे स्वतःला धारकरी असं समजतात आणि ते सुद्धा वारकरी संप्रदायाचा प्रचार करतात. पण खरा वारकरी संप्रदाय काय आहे, वारकरीचा अर्थ काय, किंवा जो पूर्वीपासून सनातनी वैदिक धर्म जो आहे आणि वारकरी संप्रदाय यांच्यामध्ये खूप फरक आहे. सनातनी ही एक विचारशैली आहे, म्हणजे किंवा आपण ज्याला म्हणू उच्चवर्णीय जे आहेत, उच्चवर्णीय संप्रदाय जो आहे तर तो म्हणजे सनातनी आहे. आणि संतांचा, सर्वसामान्यांचा तो म्हणजे वारकरी संप्रदाय आहे. हा अटळ संघर्ष आहे असं विकास लवांडे सरांचं म्हणणं आहे. आणि ममाजी विरुद्ध तुकोबा, मंबाजी विरुद्ध तुकोबा हा संघर्ष जसा पूर्वी होता तसाच संघर्ष सध्या आपल्याला जाणवतोय. आणि समाजाचं प्रबोधन करायचं काम सध्या त्यांच्या मार्फत चालू आहे. आणि खरा वारकरी संप्रदायाची जी विचारधारा आहे ती काहीशी ते पुढे नेत आहेत. आता त्यामध्ये अडचण एकच आहे की ते एका राजकीय पक्षाशी सुद्धा संबंधित आहेत. त्यामुळे दोन राजकीय पक्षांच्या मधला वाद किंवा एकमेकावर कुरघोडी करायचा प्रयत्न या निमित्तानं होतोय का, हे सुद्धा आपल्याला पाहणं गरजेचं आहे. आता हे पहा की युद्ध पेशवे लढले आणि नाव शिवाजी महाराजांचं झालं. एकेरी शब्दानं हा बोलतो स्वामी आनंद स्वरूप, हा एक सनातनी धर्मगुरू स्वतःला मानतो. गायपट्ट्यातलं हे एक तुकार असा हा माणूस बोलतो. त्यावेळी भंडारे सारखी व्यक्ती कुठं जातात किंवा ते काय बोलतात तेवढा ते आक्रोश करत नाहीत. पण जेव्हा वारकरी संप्रदायाचा अर्थ सांगायचा प्रयत्न केला जातो त्यावेळी मात्र यांच्यावरती हल्ले होतात. तर हा पण एक गंभीर असा विषय आहे आणि त्यामुळे आपल्याला ह्याच्यावरती सुद्धा विचार करावा लागेल, खरं काय आणि खोटं काय. ठीक आहे. तर हे एक बागेश्वर बाबासारखा ढोंगी माणूस जेव्हा आपल्याला असं बोलतो, काही थकतो, काही कमेंट करतो, त्यावेळी आपण काय करतो, त्यावेळी आपण शांत बसतो, कारण आपण हे मनुवादी आहोत. ठीक आहे. आणि जेव्हा वारकरी संप्रदायातला एखादा व्यक्ती सांगतो की काय खरं काय खोटं, आपण कसं वैचारिक परंपरा आपली जोपासली पाहिजे. ठीक आहे. परमेश्वराशी भक्ती करण्याचा जो मार्ग त्यांनी सांगितलेला आहे, जो संतांना अभिप्रेत आहे, जो संत तुकारामाने सांगितला, जो संत ज्ञानदेवाने सांगितला, तो भक्ती मार्ग सांगायचा प्रयत्न करणाऱ्या विकास लवांडे सरांना जर कोणी अटॅक करत असेल किंवा त्यांच्यावर कोणी हल्ला करत असेल तर ते सुद्धा चिंतनीय आहे असं माझं स्पष्ट मत आहे.